कृष्णा आपल्या सोबत आहेत। कृष्णा, खरं तर काल मराठवाड्यातलं वास्तव तुम्ही मांडलेलं आहे। मात्र एका बाजूला दर वाढतायत, दुसऱ्या बाजूला भीषण टंचाई जाणवतेय। नेमका कसा फटका बसतोय मराठवाड्यामध्ये? पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढ झालेली आहे आणि मी सध्या एका पेट्रोल पंपावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि सातत्यानं दर वाढ ही सर्वसामान्य लोकांची डोकेदुखी आपल्याला होताना पाहायला मिळते आणि सामान्य लोकांमध्ये एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे की ही जी टंचाई आहे ही कृत्रिम आहे की दरवाढीसाठी केलेली टंचाई आहे। कारण की टंचाई असल्यानंतर दरवाढ या ठिकाणी लपून जाते अशा प्रकारचं मत आहे काही लोकांचं। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। मला सांगा, सातत्यानं तिसरी वेळ आहे डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढायचे, सामान्य नागरिक म्हणून तुम्ही कसा विचार करता याचा? कसा विचार म्हणजे आम्हाला खूप अडचणी फेस करायला लागतात, कारण कंपनीमध्ये जायला आम्हाला पेट्रोल पण भेटत नाही। टंचाई आहे ती फक्त दरवाढ लपवण्यासाठी असं तुम्हाला वाटतं नागरिक म्हणून? दरवाढ लपवण्यासाठी असेल किंवा युद्ध पातळीवर जे काही आपल्याला संकट आहे त्यापासून तर असू शकते, पण काही वेळे असं सांगतायत की आपल्याला पेट्रोलची कमतरता नाही आहे, डिझेलची कमतरता नाही आहे इकडून सांगतायत, पण इथं कसं काय टंचाई आपल्याला भेटते असा प्रश्न आमच्या मनामध्ये येतो। आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत। गणित कोलमडतं डायरेक्टली 8-8, 10-10 दिवसात तीनदा? नाही, गणित कोलमडलं नाही सर, थोडीशी 10-20% कमी झालं, पण लोक भरून खूप स्टॉक करून ठेवत आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय। नाही, भाव वाढ झाल्यावर ते कोलमडतं, पण ते नाईलाज आहे ना, जॉबला जावंच लागतं, त्याच्यामुळे कंपल्सरी आहे। NEVS गाड्या घेतल्या, सगळ्या घेतल्या, पण वाढते असं तुम्हाला वाटतं? हे युद्धामुळे वाढलेलं आहे, बाकी दुसरं काय त्याला रिझन असू शकतं। नियोजन करण्यात कमी पडलो असं वाटतं? नियोजन ते तर आहेच ना सर, कमी पडलोच आपण त्याच्यात। आता हे सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांनी काय केलं, EVS गाड्या घेतल्या, पण कोणाच्या पैशाने? आपल्याच पैशाने घेतल्या, त्यांचे स्वतःचे पैसे वापरले का? पण सर्वसामान्यांना तर हा भुर्दंड आहेच आहे ना। पेट्रोल वाढलं की आपलं बस लाईनमध्ये लागा 10-10 दिवस, आणि हे मस्त आपले EVS गाडीतून फिरणार, हात दाखवणार, आपल्यालाच परत चिडवणार। निश्चित आपण पाहतोय की आणखी काही लोक आहेत आपल्यासोबत। दादा, तुम्ही काय करता आणि आता परत डिझेलचे भाव वाढलेले आहेत अशा प्रकारची स्थिती आहे। मला सांगा, तुम्ही काय करता? डिझेल पुन्हा वाढलं, पेट्रोल पुन्हा वाढलं, काय करता म्हणजे? तुमचा व्यवसाय काय आहे? आमचा पेन्शनर माणसं आहे, काही व्यवसाय नाही आमचा, घरी बसून आहे। कसं वाढल्यावर कसं होणार तुमचं? काय होणार आता साहेब, जर मिळालं तर घेतलं, नाही तर चालले। आम्हाला काही पुढं फिरावंच नाही लागत आता। बरं, पण तीनदा भाव वाढलेत, आता तिसरी वेळ आहे भाव वाढायची 10 दिवसात। त्याला काय करणार आपण आता शासनापुढं? हां, त्यांच्यापुढं काही करू शकत नाही ना आपण, आणि काही फायदा बी नाही करून। भाव कमी थोडी होणार आहे। हां, नाही, आपण माधवी, या प्रतिक्रिया सामान्य लोकांच्या आणि लाईन या ठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया जर आपण पाहिल्या तर त्यांना निश्चित चिंता आहे, सातत्यानं दरवाढी होते त्याचे। आणि एक प्रश्न सोबतच आहे की ही जी टंचाई निर्माण केली जाते आहे, ती टंचाई यासाठी तर निर्माण केली जात नाही की त्यामागे भाववाढ ही लपली जावी म्हणून।